नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. हा सवाल आता तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर की 15 डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी येणार की मग मंदी. जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत कापूस बाजारभाव पातळी बघितली तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची भाव पातळी ही सातत्यानं 7,000 ते 7,500च्या दरम्यान आहे. भविष्याचा जर विचार केला तर लक्षात घ्या, भविष्यामध्ये देशातील बाजारात कापसाचे भाव सुधारण्याची शक्यता आहे. कारण सांगतो, 15 डिसेंबर नंतर आपण बघू शकतात की जिनिंगवाल्यांना दुप्पट कापसाची गरज आहे, म्हणजे कापसाची गरज वाढणार. त्यानंतर व्यापारी जे आहेत ते स्टॉक करण्यासाठी कापसाची खरेदी जास्त करणार, कारण यावर्षी कापसाच्या उत्पादनात प्रचंड घटेन, कापसाचा शिल्लक साठा पण फार कमी आहे. या सर्व कारणांमुळे कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात 15 डिसेंबर नंतर 100% तफावत निर्माण होणार आणि ही तफावत 15 तारखेनंतर कापसाच्या भावात 100% तेजी आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जो तुमचा प्रश्न आहे की 15 डिसेंबर नंतर देशातील बाजारात कापसाच्या भावात तेजी येणार की मंदी, तर 15 डिसेंबर नंतर देशातील बाजारात कापसाच्या भावात 100% येणार तेजी. या तेजीमध्ये कापसाचा भाव सुरुवातीला 7,500 पार होईल आणि त्यानंतर कापूस हा जर आपल्याला जानेवारी महिन्याच्या एंडिंग 8,000 पर्यंत जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको. तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 डिसेंबर नंतर देशातील कापसाच्या भाव 100% येणार तेजी. अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर 15 डिसेंबर नंतर पैशाची खूप गरज असेल तर आपण 7,500च्या वर कापसाचा भाव गेल्या तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.